आपकी अदालत मध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांच्यावर आरोप आहे की यांचं सरकार मतांसाठी घाई गडबडीत निर्णय घेत आहे. जेव्हापासून हे फूड सिक्युरिटी बिल आलं आहे ऑर्डिनन्सच्या प्रकारात, तेव्हापासून वाटतंय की आता निवडणूक लवकरच होणार आहे. जो निवडणुकीबद्दल जो प्रश्न आहे, निवडणूक मे 2014 मध्येच होईल. असे पक्ष जे तुम्हाला वोट देत आहेत, तुमचं समर्थन करतायत, मुलायम सिंग यादव सारखे लोक, त्यांना सुद्धा या गोष्टीची अडचण आहे. एक नेता मला म्हणाले की मनीषजींना तुम्ही हे नक्की सांगा, इतनी जल्दी क्या है गौरी साजन के घर जाने की, सखियों के साथ बैठ जरा कुछ बातें हैं समझाने को. ज्यांनी कोणी तुम्हाला ही गोष्ट सांगितली असेल त्यांची तुकबंदीची मी कदर करतो. परंतु वास्तविकता ही आहे, जिथे समाजवादी पार्टीचा सुद्धा संबंध आहे. त्यांच्या काही शंका होत्या की जे भारताचे कृषी क्षेत्र आहे त्याच्यावरती याचा काय परिणाम होईल. परंतु कृषी मंत्रीने सार्वजनिक स्तरावर सुद्धा आणि तसेच सुद्धा अत्यंत व्यापक स्तरावर ही गोष्ट स्पष्ट केली आहे की या देशामध्ये खाद्यांचा साठा आहे आणि खाद्यांचा साठा पुरेसा आहे आणि हे अंमलात आणण्यासाठी आणि जर कुठेतरी देव नको करू, कुठल्या तरी वर्षी अशी एखादी नैसर्गिक आपत्ती आली, कुठे दुष्काळ पडला, तरीसुद्धा या देशामध्ये ज्या प्रकारचा साठा आहे, आमच्यामध्ये ही क्षमता आहे की जे लोकांना आम्ही वचन दिलं आहे आणि ते वचन आम्ही पूर्णपणे अंमलात दोन आणू. मूळ अडचणी आहेत. काही लोक म्हणाले की आपल्या देशामध्ये या प्रकारच्या कायद्याची यासाठी गरज नाहीये, कारण भुकेने मरणाऱ्यांची संख्या केवळ 4% आहे, पण 40% लोक कुपोषणाचे शिकार आहेत. ते मरतात मॅल न्यूट्रिशनमुळे. म्हणजे आवश्यकता तर आहे मॅल न्यूट्रिशनला ठीक करण्याची, ना की त्यांना स्वस्त धान्य देण्याची. आज आपकी अदालतमध्ये मी वचन देतो की हा अध्यादेश मंजूर झालाच, तर ज्या बाकी गरजेच्या गोष्टी आहेत, मग त्यामध्ये मीठ असेल, त्यामध्ये तेल असेल, ते पिण्याचं सुद्धा आम्ही पाणी आहे. यामध्ये जोडून स्वच्छ पिण्याचं पाणी न मिळण्याने लोक मरत आहेत. हॉस्पिटलची सुविधा नसल्यामुळे लोक मरत आहेत. जे फिगर्स माझ्याकडे आहेत, प्रत्येक तिसरी गर्भवती महिला अनुकूल आहार न मिळाल्या कारणाने रक्ताच्या कमतरतेने पीडित आहे. जर मुलांबद्दल बोलायचं तर हे युनिसेफचे आकडे आहेत. आपल्या देशामध्ये प्रत्येक तासाला 180 मुलं कुपोषणाच्या कारणामुळे मृत्यूचे शिकार होतात. तुम्ही बोलताय ते खरं आहे. मी यामध्ये काय म्हणतात मी काही पळत नाहीये किंवा यामध्ये काही फरक करायचा नाहीये मला. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. कुपोषण एक समस्या आहेच आणि कुपोषणाशी लढण्यासाठी ते पहिलं जे मूलभूत आणि प्राथमिक पाऊल आहे, ते लोकांना जे प्राथमिक धान्य आहे ते त्यांचं रोज जेवण आहे ते पुरवायचं आहे. तर जर तुम्हाला यामध्ये सुद्धा लोकांना शंका आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे उपलब्ध करून देण्यासाठी जी सिस्टम असली पाहिजे, डिस्ट्रीब्युशन जी आहे, ती तर तशीच्या तशीच आहे. आणि हे तर स्वतः राजीव गांधी म्हणाले होते. आता राहुल गांधी सुद्धा म्हणतात की जनतेपर्यंत तो पैसा पोहोचत नाहीये, जनतेपर्यंत तर ते धान्य पोहोचतच नाहीये. 1/3 त्यातले मधलेच लोक खाऊन हे जातात. बघा रजतजी, हे डिपेंड करतं की कुठल्या प्रदेशामध्ये ही सार्वजनिक वितरण प्रणाली आहे ती कशी आहे. खाद्यांचा कायदा बनला आणि लोक अदालतमध्ये जाऊ शकतील तो कायदा अंमलात आणण्यासाठी की बाबा ते आम्हाला पुरवलं जायला पाहिजे, ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे एक दबाव राज्य सरकारवर जे येईल. विरोधी पक्ष आहेत, विशेष करून बीजेपी, त्यांची ही शंका तर खरी आहे की काँग्रेसने ही ऑर्डिनन्स यामुळे आणलं कारण की त्यांना वोट मिळावेत. फूड सिक्युरिटीपेक्षा जास्त यामध्ये वोट सिक्युरिटीचा प्रश्न आहे. जर भारतीय जनता पार्टी खरंच राष्ट्रहिताला दलहितापेक्षा वर ठेवत असेल, तर माझं हे मत आहे की त्यांनी या अध्यादेशाचे समर्थन करायला पाहिजे. कारण त्यांनी यामध्ये भागीदारी घ्यायला हवी, ना की यावर टीका करावी लागेल. कारण जर त्यावरती टीका करतील, तर या देशाच्या लक्षात येईल की कुठला व्यक्ती आणि कुठलं राजकीय दल त्यांच्या बरोबर उभा आहे किंवा त्यांच्या विरोधात उभा आहे. पण तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. फूड सिक्युरिटीच्या बरोबरच वोट सिक्युरिटी सुद्धा करत आहेत. हे बघा, राहिला प्रश्न वोटचा प्रश्न आहे रजतजी. लोकशाहीमध्ये ही जनता आहे ती देवाचं रूप असते आणि जेव्हा 2014 येईल, जो निर्णय जनता घेईल आम्ही त्याचा स्वीकार करूच. जर आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली सरकार बनवण्याची, सरकार तर बनवू, जी वचनं दिली आहेत ती पण पूर्ण करू.
जर दुसऱ्या कोणाला तरी संधी दिली तर आम्ही त्यांचं रचनात्मक समर्थन करू. हे तर लोकशाहीचं चक्र आहे, फिरत राहतच. मी माननीय महोदयांना हा प्रश्न विचारू इच्छिते. मी उत्तराखंडची आहे आणि मला तिथल्या जमिनींच्या प्रश्नांविषयी माहिती आहे. तर मनरेगा विषयी जर बोललो तर त्यामार्फत आपल्या खात्यात जितके पैसे येतात, म्हणजे ज्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे येतात, ज्यांची नावं आहेत, त्यांच्या बाबतीत नंतर कळतं की ह्यातली अर्धी माणसं तर हयातच नाहीयेत. तरीही त्यांच्या नावाने मनरेगा स्कीम चालू आहे आणि पैसे त्यांच्या खात्यात जात आहेत आणि ते जे पैसे आहे त्यातले अर्धे पैसे मधले दलाल खात आहेत. तर या बाबतीत तुमचं म्हणणं काय की मनरेगा स्कीम कितपत यशस्वी ठरतीये? मनरेगाच्या पैशांचं जे वितरण आहे ते त्या गावाच्या पंचायतद्वारा केलं जातं. आता जर त्या कुठल्या तरी गावामध्ये किंवा ज्या परिसरातून तुम्ही येता त्यामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत जे गरिबांच्या पैशांचं सुद्धा गमन करतात, तर नक्कीच त्यांच्या विरोधात कारवाई हे केली गेली बघा, पाहिजे. अशीच आणि भीती फूड सिक्युरिटीच्या बाबतीत आहे. हे खाद्य सामान्य माणसापर्यंत पोहोचेल की नाही पोहोचणार याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका तुमचं आहे. हे बघा, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे रजतजी, की जो लास्ट माईल आहे, जेव्हा कुठल्याही सरकारची स्कीम सरकारचं टोक सोडते आणि लोकांपर्यंत पोहोचते, तर ती मध्येच कुठेतरी गायब होऊन जाते. आणि आज जे सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशासमोर आणि केवळ आमच्यासमोर नाही, प्रत्येक राजकीय दलाच्या प्रत्येक प्रशासकासमोर आहे, की तो जो लास्ट माईल आहे, तो कुठल्या प्रकारे ठीक केला जावा आणि कारण त्यासाठी जे 1,25,000 करोड मध्ये जनतेकडे बरोबर आहे. केवळ 25 करोड पोहोचतील. 1 लाख म्हणून करोड गायब होऊन म्हणून जातात. म्हणूनच जी दुसरी स्कीम सरकारने सुरू केली आहे डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफरची. ही बघा, तुम्ही खाद्यान्न तर त्याचा तुम्ही उल्लेख फिजिकली करत डिलिव्हर आहात. करत मी तुम्हाला- म्हणजे तुम्हाला जे- फिजिकली डिलिव्हर करावं लागेल. हो. परंतु जो पैसा आहे, जो डीपीटीच्या माध्यमातून आम्ही लोकांना पैसा पोहोचवू, त्याचा उद्देश हाच आहे की जर ₹1 दिल्लीमधून पाठवला जातो तर तो ₹1 लोकांपर्यंत पोहोचावा. कारण मला असं वाटतं त्याचे की सुद्धा माझ्याकडे आकडे आहेत. अरुणा रॉय ज्या सोनिया गांधींच्या जवळच्या मानल्या जातात, NSCच्या मेंबर राहिल्या आहेत, त्या म्हणाले की अजमेरमध्ये त्यांना माहिती मिळाली 35,000 लोकांसाठी पैसा पाठवला गेला, फक्त 150 लोकांपर्यंत पोहोचला. हे बघा, मी त्याचं तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. माझ्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये जे सरकारने 51 जिल्हे निवडले होते, आमच्या बाजूचा जिल्हा आहे फतेगड साहब, त्याला सुद्धा निवडलं गेलं होतं त्या पहिल्या चरणामध्ये. आणि तिथे जो अनुभव आला आहे तो चांगला आला आहे की जो सरकारने इथून पैसा पाठवला तो पैसा लोकांपर्यंत पोहोचला. कारण माझा हा हेतू होता की जेव्हा पैसा वाटेल एक समान तेव्हाच होईल भारत महान. आणि हेच डीबीटीच्या मागचा हेतू आहे.